नमस्कार. टीव्हीएस मोटर कंपनीने नुकतेच आपले दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत आणि खरं सांगायचं तर हे आकडे जबरदस्त आहेत. चला तर मग पाहूया या निकालांमध्ये नेमकं काय दडलंय. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी पण महत्वाची सूचना. हे विश्लेषण फक्त माहिती आणि शिक्षणासाठी आहे. याला गुंतवणुकीचा सल्ला समजू नका. कोणताही निर्णय घेण्याआधी आपल्या आर्थिक सल्लागाराशी नक्की बोला. तर सगळ्यात आधी जी हेडलाईन आहे, जी मोठी बातमी आहे ती पाहूया. टीव्हीएस मोटर्सच्या निव्वळ नफ्यात मागच्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत तब्बल 41.6% वाढ झाली आहे. हो, बरोबर ऐकलात. 41.6% ही खरंच एक मोठी झेप आहे. आता प्रश्न हा आहे की ही वाढ आली कुठून? तर आपण हेच समजून घेणार आहोत. आपण आधी नफ्याचे आकडे पाहू, मग विक्रीची दमदार कामगिरी बघू, त्यानंतर कोणती वाहनं सगळ्यात जास्त विकली गेली हे समजून घेऊ आणि शेवटी कंपनीसमोर पुढे काय आव्हानं आहेत यावरही एक नजर टाकू. चला तर मग सुरुवात करूया नफ्यापासून. कंपनीने एवढा मोठा नफा कमावला तरी कसा? यासाठी आपल्याला काही महत्त्वाचे आकडे पाहावे लागतील. इथे बघा, मागच्या वर्षी याच तिमाहीत निव्वळ नफा होता 588 कोटी रुपये, जो यावर्षी वाढून थेट 833 कोटी रुपयांवर पोचलाय. म्हणजे ही वाढ खूपच प्रभावी आहे. अर्थात नफा तेव्हाच वाढतो जेव्हा तुमचा महसूल म्हणजे तुमची कमाई वाढते. आणि इथेही तेच झालंय. कंपनीचा एकूण महसूल जवळपास 25.5% वाढून 14,000 कोटी रुपयांच्या पुढे गेलाय. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीचा धंदा चांगलाच वाढलाय. इतकंच नाही तर कंपनीने आपला आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त ऑपरेटिंग नफा, ज्याला आपण EBITDA म्हणतो, तो नोंदवला आहे. हा आकडा आहे 1,509 कोटी रुपये. म्हणजे कंपनीच्या मुख्य व्यवसायातून मिळणारा हा नफा आहे आणि तो विक्रमी पातळीवर आहे. आता हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कंपनी फक्त जास्त माल विकत नाहीये, तर प्रत्येक वस्तूच्या विक्रीमागे जास्त पैसे कमवत आहे. त्यांचं ऑपरेटिंग मार्जिन 11.70%वरून 12.70%वर गेलंय. याचाच अर्थ कंपनी अधिक कार्यक्षमतेने काम करत आहे. ठीक आहे, हे आर्थिक आकडे तर खूपच छान आहेत. पण हे आकडे आले कुठून? तर यामागे आहे गाड्यांची दमदार विक्री. चला आता विक्रीचे आकडे पाहूया. इथे पाहिलं तर लक्षात येईल की दुचाकी आणि 3 चाकी मिळून एकूण वाहन विक्री 23% वाढली आहे. मागच्या वर्षी 12.28 लाख गाड्या विकल्या गेल्या होत्या, तर यावर्षी हा आकडा 15 लाखांच्या पुढे गेलाय. पण या एकूण विक्रीमध्ये कोणत्या प्रकारच्या गाड्यांची विक्री जास्त झाली? मोटरसायकल, स्कूटर की 3 चाकी? चला हे जरा खोलात जाऊन पाहूया. इथे बघा, वाढ सगळ्याच सेगमेंटमध्ये झाली आहे. मोटरसायकलमध्ये 20%, तर स्कूटर्सच्या विक्रीत तब्बल 30%ची वाढ आहे. आणि 3 चाकी विभागाने तर कमालच केली आहे. तिथे 41%ची जबरदस्त वाढ दिसून येते. आणि हो, आपण इलेक्ट्रिक वाहनांना विसरून कसं चालेल? आजकाल सगळीकडे ईव्हीची चर्चा आहे आणि टीव्हीएसने इथेही बाजी मारली आहे. त्यांनी या तिमाहीत आतापर्यंतची सर्वाधिक ईव्ही विक्री नोंदवली आहे. हा आकडा जवळपास 80,000 युनिट्स आहे. तर ही तिमाही तर खूपच चांगली गेली आहे. पण कंपनीने पुढच्या काळासाठी एका आव्हानाकडेही लक्ष वेधले. सगळं काही चांगलं असलं तरी कंपनीने म्हटलंय की त्यांना मॅग्नेटच्या उपलब्धतेमध्ये काही अडचणी येत आहेत. आता हे मॅग्नेट म्हणजे काय? तर ते वाहनांच्या, विशेषतः इलेक्ट्रिक मोटर्सच्या निर्मितीसाठी खूप महत्त्वाचे असतात. त्यामुळे पुरवठ्यातील ही अडचण भविष्यात उत्पादनावर परिणाम करू शकते. पण आव्हाने असली तरी जर आपण संपूर्ण 6 माहीचे आकडे पाहिले तर कंपनीची गती कायम आहे हे स्पष्ट दिसतं. 6 माहीत महसूल 25%, तर करपूर्व नफा 36% वाढला आहे. दुचाकी आणि 3 चाकी विक्रीतही दमदार वाढ कायम आहे. तर मग सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की टीव्हीएस या पुरवठ्याच्या आव्हानावर मात करून आपली ही वाढीची गती पुढेही कायम ठेवू शकेल का? त्यांची आत्तापर्यंतची कामगिरी पाहता आशा तर नक्कीच वाटते. पण याचं खरं उत्तर आपल्याला येणाऱ्या काळातच मिळेल. बघूया पुढे काय होतंय. आजच्यासाठी इतकंच. धन्यवाद.